जय महाराष्ट्र मित्रांनो, MPSC ऑफिसर या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही चालू घडामोडी बघणार आहोत, ज्या की तुम्हाला MPSC पोलीस भरती आणि महाराष्ट्रामध्ये स्पर्धा परीक्षा आहेत त्या सर्वांसाठी माहितीपूर्ण ठरणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। गगनयान मोहिमेसाठी किती अंतराळवीरांचे नामांकन करण्यात आलेले आहे? तर गगनयान या मोहिमेसाठी 4 अंतराळवीरांचे नामांकन करण्यात आलेले आहे। त्यानंतर पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारतासाठी सुवर्णपदक कोणी जिंकले? तर पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारतासाठी सुवर्णपदक हे सुहास यथिराज, प्रमोद भगत आणि कृष्णा नागर या तिघांनी जिंकलेले आहे। त्यानंतर फेब्रुवारी 2024 मध्ये कोणत्या देशाला FATFच्या ग्रे लिस्टमधून काढून टाकण्यात आलेले आहे? तर फेब्रुवारी 2024 मध्ये संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAE या देशाला FATFच्या ग्रे लिस्टमधून काढून टाकण्यात आलेले आहे। त्यानंतर महाराष्ट्र राज्यातील किती आरोग्य पायाभूत सुविधा प्रकल्पाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेले आहे? तर महाराष्ट्र राज्यामधील 15 आरोग्य पायाभूत सुविधा प्रकल्पाचे उद्घाटन हे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे। नुकत्याच थायलंडमध्ये पार पडलेल्या जागतिक पॅरा बॅडमिंटन अजिंक्यपद म्हणजेच पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप 2024 या स्पर्धेत भारतीय संघाने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? तर थायलंडमध्ये पार पडलेल्या जागतिक पॅरा बॅडमिंटन अजिंक्यपद या स्पर्धेत भारतीय संघाने एकूण 18 पदके जिंकलेली आहेत। त्यामध्ये 3 सुवर्ण पदके, 4 रौप्य पदके आणि 11 कांस्य पदके अशी पदके जिंकलेली आहेत। कोणत्या शहराने भारतातील पर्यटकांसाठी 5 वर्षांचा बहुप्रवेश व्हिसा सुरू केलेला आहे? तर दुबई या शहराने भारतातील पर्यटकांसाठी 5 वर्षांचा बहुप्रवेश व्हिसा सुरू केलेला आहे। त्यानंतर जगातील पहिले वैदिक घड्याळ कोठे स्थापित केले आहे? तर जगामधील पहिले वैदिक घड्याळ हे उज्जैन येथे स्थापित केलेले आहे। वेगवान गोलंदाज नील वॅगनरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे? नील वॅगनरने आताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे, तो न्यूझीलंड या देशाचा खेळाडू होता। त्यानंतर नुकतेच प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांचे निधन झाले, त्यांना कोणत्या वर्षी भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार मिळाला होता? तर प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांचे निधन झालेले आहे, त्यांना 2006 या वर्षी भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता। हरियाणामध्ये सुरू करण्यात आलेल्या सवेरा या कार्यक्रमाचा उद्देश काय आहे? तर हरियाणामध्ये सुरू करण्यात आलेल्या कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की स्तनाचा कर्करोग लवकर ओळखणे आणि प्रतिबंध करणे। त्यानंतर मराठी भाषा गौरव दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो। कोणत्या साहित्यिकाचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतात? तर कुसुमाग्रज या साहित्यिकाचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतात। अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेली मुख्यमंत्री वयोश्री योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर आत्ताच महाराष्ट्र राज्याने मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली आहे। त्यामध्ये वयोवृद्ध माणसांना मानधन मिळते।
त्यानंतर भारत आणि कोणत्या देशादरम्यान धर्मरक्षक हा संयुक्त लष्करी सराव आयोजित केला जात आहे? तर भारत आणि जपान या देशादरम्यान धर्मरक्षक हा संयुक्त लष्करी सराव आयोजित केला जात आहे. 50 मेगावॅट क्षमतेचे गुजराई सौर ऊर्जा केंद्र कोणत्या राज्याकडे आहे? तर 50 मेगावॅट एवढ्या क्षमतेचे गुजराई सौर ऊर्जा केंद्र हे उत्तर प्रदेश या राज्याकडे आहे. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी सुदर्शन सेतूचे उद्घाटन कोणत्या राज्यामध्ये केले आहे, जे देशातील सर्वात लांब केबल स्टेड ब्रिज आहे? तर पंतप्रधान मोदींनी सुदर्शन सेतूचे उद्घाटन गुजरात या राज्यामध्ये केले आहे, जे की देशातील सर्वात लांब केबल स्टेड ब्रिज आहे. त्यानंतर SAFF अंडर-16 महिला चॅम्पियनशिप कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे? तर SAFF अंडर-16 महिला चॅम्पियनशिप ही नेपाळ या देशामध्ये आयोजित केली जाणार आहे. त्यानंतर डिफेन्स सिक्युरिटी कॉर्प्सने 25 फेब्रुवारी 2024 रोजी कितवा स्थापना दिन साजरा केला? तर डिफेन्स सिक्युरिटी कॉर्प्सने 25 फेब्रुवारी 2024 रोजी 77वा स्थापना दिन साजरा केला आहे. नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे भारत टॅक्स 2024चे उद्घाटन कोणी केले आहे? तर नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे भारत टॅक्स 2024चे उद्घाटन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. राजस्थानमध्ये कोणत्या कंपनीने आपल्या पहिल्या सौर प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे? तर राजस्थानमध्ये NTPC रिन्युएबल एनर्जी लिमिटेड 1 या कंपनीने आपल्या पहिल्या सौर प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे. त्यानंतर भारतातील सर्वात मोठा ग्रीन हायड्रोजन उत्पादन प्रकल्प कोठे उभारला आहे? तर भारतामधील सर्वात मोठा ग्रीन हायड्रोजन उत्पादन प्रकल्प हा विशाखापट्टणम येथे उभारला जाणार आहे. चौथा खेलो इंडिया हिवाळी खेळ कोठे आयोजित केला जात आहे? तर चौथा खेलो इंडिया हिवाळी खेळ हा गुलमर्ग म्हणजेच जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये आयोजित केला जात आहे. त्यानंतर बहुराष्ट्रीय लष्करी सराव म्हणजेच शांतिप्रयास 4 कोठे आयोजित करण्यात आला? तर बहुराष्ट्रीय लष्करी सराव शांतिप्रयास हा काठमांडू येथे आयोजित करण्यात आलेला आहे. आशियाई इनडोअर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताने एकूण किती सुवर्णपदके जिंकली? तर आशियाई इनडोअर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताने एकूण 3 सुवर्णपदके जिंकली आहेत. त्यानंतर अलीकडेच कोणत्या संस्थेने ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑन डिजिटल हेल्थ म्हणजेच GIDH हे ॲप लॉन्च केले आहे? तर आत्ताच जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHOने ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑन डिजिटल हेल्थ हे ॲप लॉन्च केले आहे. त्यानंतर जल जीवन मिशन अंतर्गत हर घर जल 100% संपृक्तता प्राप्त करणारे भारतातील पहिले ईशान्येकडील राज्य कोणते आहे? तर जल जीवन मिशन अंतर्गत हर घर जल 100% संपृक्तता प्राप्त करणारे भारतातील पहिले ईशान्येकडील राज्य हे अरुणाचल प्रदेश आहे. त्यानंतर नुकतेच केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी कोणत्या ठिकाणी भारतातील पहिल्या स्किल इंडिया सेंटरचे उद्घाटन केले आहे? तर आत्ताच केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी संबलपूर म्हणजेच ओडिशा या राज्यामध्ये भारतातील पहिल्या स्किल इंडिया सेंटरचे उद्घाटन केले आहे. ताज्या अहवालानुसार
सायबर गुन्ह्यांचे लक्ष्य बनवण्याच्या बाबतीत भारत जागतिक स्तरावर कोणत्या क्रमांकावर आहे? तर आत्ताच्या अहवालानुसार सायबर गुन्ह्यांचे लक्ष्य बनवण्याच्या बाबतीत भारत जागतिक स्तरावर 80व्या क्रमांकावर आहे. त्यानंतर जगातील सर्वात उंच गोठवलेली लेक मॅरेथॉन कोणत्या तलावावर आयोजित करण्यात आली आहे? तर जगातील सर्वात उंच गोठवलेली लेक मॅरेथॉन ही पँगाँग त्सो या तलावावर आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये इंटरनॅशनल टुरिझम एक्स्पो कोठे आयोजित करण्यात येत आहे? तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये इंटरनॅशनल टुरिझम एक्स्पो हे ग्रेटर नोएडा येथे आयोजित करण्यात येत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. लवकरच भेटूत एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या MPSC ऑफिसर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे स्पर्धा परीक्षांसंबंधी महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती डेली येत राहतात, ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तुमच्या काही शंका असतील तर त्या पण कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही कोणत्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात ते पण सांगा, म्हणजे मी पुढचा व्हिडिओ त्यावर बनवेन.